शिस्तबद्ध असं कुस्ती मैदान पार पडताय. तुल्यबळ लढती आहेत. एका बाजूला पुरुषांची कुस्ती लागलेली आहे, एका बाजूला महिलांची कुस्ती लागलेली आहे. दोन्ही कुस्त्या तोला मोलाच्या आहेत. प्रेक्षणीय कुस्त्या, डोळ्याचं पारणं फेडण्याची मी विनंती करतो, चिठ्ठी पंच घेऊन जायचं. चिठ्ठी कुठे मध्ये जाऊ देत नाही चिठ्ठी शिवाय. कमलाकर मांडे तुमच्या चिठ्ठी आहे का? हा जा, नाव सांगा तुमचं. जबरदस्त फाईट आहे. एका बाजूला भक्ती आहे तर दुसऱ्या बाजूला बलजीत आहे. त्यांची चिठ्ठी असेल तरच कुस्ती लावायची. शक्तीचे विजय. गुरु पाटील साहेब तुम्ही कृपया या स्टेजवर. आपण अण्णा आले तुमची वाट बघतायत, या इकडं. बॉल तिच्याच नाव. आदरणीय अण्णा या ठिकाणी स्टेजवर तुमची वाट बघतायत, या. तर तिकडं शिंदे आक्रमक आहे. साहेब ते 2-3 पैलवान मध्ये फिरतायत, त्यांना बाजूला घ्या बरं. त्या एखाद्या किल्ल्याला पाटील साहेब त्या पैलवानाला बाजूला घ्या तुम्ही. चिठ्ठी नाही ते मध्ये जाऊ द्यायचं नाही. एखाद्या किल्ल्याला घोरफड चिटकावे तसे चिटकलेला आहे शिंदे पैलवान. तिसरी कुस्ती लागते आक्रमकरित्या. अगदी शांत पद्धतीनं मैदान शिस्तबद्ध पद्धतीनं चालू झालेला आहे. वादळापूर्वीची भयान शांतता मैदानात पसरावी अशी शांतता मैदानात पसरायला लागलेली आहे. शाबासाहेब भक्तीचं कौतुक आहे. टाळ्या करा. बराच वेळ झाला कब्जा घेतल्या भक्तीनं. महाराष्ट्राची रणरागिणी दिल्ली विरुद्ध भिडलेली आहे. हत्तीवरून करवीर नगरीमध्ये इतका प्रचंड मोठा इतिहास बिरादर मामाने केलेला आहे. 12 जानेवारीला मंत्रालयाने सुट्टी दिली होती. इतका मोठा आनंद उत्सव या महाराष्ट्रात झाला होता, कारण महाबली सतपाल एक बुरुज त्या ठिकाणी ढासाळत निघाला होता आणि शेवटचा बुरुज हरिश्चंद्र बिरादार नावाचा होता. आणि बिरादार मामानी बघता बघता 17 महाबली सतपालच्या निधड्या छातीवरती बसून हर हर महादेवाची गर्जना त्या ठिकाणी केली होती. दस्ती गाठलेला पहिला मोठा इतिहास आहे. ज्या ज्या वेळेस दिल्ली आली त्या वेळेस खऱ्या अर्थानं हा महाराष्ट्राचा सह्याद्री काटेकोरपणे त्या ठिकाणी भक्कमपणे उभे राहिलेला आहे. आणि म्हणून तांबड्या मातीमध्ये बिरादार मामाचा इतिहास हा तेजस्वी सूर्यासारखा आहे. आपल्या जिल्ह्याचे सुपुत्र आहेत. मला वारंवार सांगावं लागते आपल्या जिल्ह्याची ग्रस्तांना बाहेर घ्या बरं, कृपया विनंती आहे पाटील साहेब. बिरादार मामाचे शिष्य अर्जुन वीर पुरस्काराचे मानकरी काकासाहेब पवार आपल्या जिल्ह्यातले साई गावचे सुपुत्र आपल्या जिल्ह्यातले 32 वेळा परदेश दौरा केला. काकासाहेब पवार कृपया विनंती, 32 वेळा परदेश दौरा. दस्ती घातलेल्या ग्रस्ताला इतिहास 1972 ला महाराष्ट्र तात्या कृपया विनंती आहे इकडे या. 1972 ला महाराष्ट्रामध्ये प्रचंड मोठा दुष्काळ होता. त्यावेळेस लातूर जिल्ह्याचा सुपुत्र हरिश्चंद्र बिरादार ऑलिम्पिक खेळायला जपानला गेले होते. ऑलिम्पिक खेळला तोंडची गोष्ट आहे का? हा लातूर जिल्ह्यातल्या मातीतलं गुण वैशिष्ट्य सांगतोय. हरी बिरादारांनी रिपोर्ट घेऊनच कुस्त्या पाठवायची मध्ये. तुल्यबळ लढत बाहेर कामामध्ये कुस्त्या भरपूर आहे. मी त्या भक्तीचं कौतुक करतोय. तुम्ही सुद्धा टाळ्या वाजून कौतुक करा. दोघींचाही सन्मान झाला पाहिजे. प्रचंड मोठा पुरुषांचा गराडा पुरुषांच्या गराड्यामध्ये कुस्ती दाखवताय. तात्याराव कृपया विनंती, आपण या स्टेजवर या. काय करावं या स्टेजवर या. आपली कुस्ती लावूया. या ऐतिहासिक असं कुस्ती मैदान उदगीरचं पार पडतंय. हजारोचा प्रेक्षक वर्ग या ठिकाणी एका पायावरती थांबतोय. कृपया त्या ठिकाणी थांबवून अशी महाराष्ट्राची नावलौकिक असलेली कुस्ती ही मर्दुमकी आहे. ही पुरुषार्थाची कुस्ती आहे. तिकडं परत एकदा एक चाकची पोझिशन घेतोय. तर इकडं शिंदे एकलांग चालवलेला एकलांग डावाची पकड आहे. मध्येच कोणी सांगू नका, मध्येच कोणी बोलू नका. पोलीस प्रशासनाला विनंती आहे की स्टेजच्या समोर जे प्रेक्षक थांबले कृपया हजेरी लावत असते. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून सुद्धा तुम्ही आम्ही सर्वजण पाहतो या देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये महिलांची सुद्धा सुवर्ण अक्षराने कामगिरी लिहावी अशी आहे. अनेक वेळा भारताचा तिरंगा फडकवण्याचं काम सुद्धा महिला कुस्तीगिरांनी केलं. विनेश फोगटचं नावलौकिक, साक्षी मलिक त्या ठिकाणी अशा अनेक महिला कुस्तीगिरांनी महाराष्ट्रातल्या देशातल्या नाव कमवण्याचं काम केलेलं आहे. अतिशय सुंदर असं या महिला पट्टूची कुस्ती सुरू आहे. कॅमेरा चालू असेल, कॅमेरा चालू ठेवा.
हो इकडं दोन टायगर भेटलेले आहेत. मग सांगितला वाली कोण आहे आणि सुग्रीव कोण आहे यातला. दोघांचा रंग सारखा आहे, दोघांचं रूप सारखं आहे, दोघांचा खेळ सारखा आहे. यातला शिंदे कोण आहे आणि प्रतिस्पर्धी कोण आहे कळायला मार्ग नाही आहे. अरे गब्रो अरे वा, उदगीरचा पैलवान आहे त्याला. तिथे थांबवा. जय बजरंगबली हनुमान व्यायामशाळेचा पैलवान विजय झाला. कमलाकर बंडे त्या पैलवानाला तिथे थांबवा. कार्यक्रमाचे प्रमुख त्या ठिकाणी येणार आहेत. थांबवा. आतमध्ये येणार आहे. थांबवा तिथं. विजेत्याला तिथं थांबू द्या. पप्पू डवले आणि पठाण. पप्पू डवले आणि पठाण दोघेही कपडे काढून आत यायचं आहे. तानाजी बडगिरे आणि राज हनुमंते आपणही कपडे काढून मैदानात यायचं आहे. ओमकार सरोदे आणि सय्यद ओमकार आणि सय्यद पैलवान आपणही कपडे काढून आत यायचा. चिठ्ठी घेतल्याशिवाय खेळाला सुरुवात करायची नाही, कुस्तीला सुरुवात करायची नाही. सावंत राजगिरे आणि भगवान जाधव चिठ्ठी घेतल्याशिवाय मैदानात उतरायचं नाही. सुनील जाधव आणि खुशाल थेटे सुनील जाधव आणि खुशाल थेटे आपण एक कपडे काढून बाजूला यायचं आहे. चिठ्ठी घेतल्याशिवाय कुस्तीला सुरुवात करायची नाही. कमलाकर बंडे आपण विजेत्या पट्टूला त्या ठिकाणी थांबवायचं आहे. करण मांगराम विरुद्ध यादवगिरी. करण मांगराम आणि यादवगिरी कपडे काढून आत यायचं. चिठ्ठी हातात घेतल्याशिवाय कुस्तीला सुरुवात करायची नाही. विष्णू साठे आणि ओम जिंकलेल्या पट्टूला आदमे. तिथं थांबवा. ओम आदमे आणि विष्णू साठे कुस्ती लागली. बराच वेळ झाला कुस्ती चालू आहे. शांतवीर मुळेसा वेळ द्या ना, वेळ द्या. दोघींना पण वेळ द्या. उजव्या बाजूला एक तुल्यबळ कुस्ती लागत. नारी शक्ती संजय बिरादार म्हणजे भक्ती. विजेत्याला हनुमानाच्या मूर्तीच्या बाजूला थांबवायचं आहे. तिथं किती विजेते आहेत तेवढं सांगावे आम्हाला. कमलाकरजी विजेते किती आहेत तिथं? दोन. पैलवानांची नावं मी हातात घेतलेली आहे. त्याने तयार राहायचं आहे. आत फक्त व्हायचं आहे. जिंकलेल्या पट्टूला तिथं थांबवा. जो विन झाला त्याला थांबवा. जो पराभूत झाला त्याला जाऊ दे की. जबरदस्त फाईट चालू आहे. बिराजदार विरुद्ध प्रतिस्पर्ध्यामध्ये विजेत्या पट्टूला तिथं थांबवा. कमलाकरजी हारलेल्या पट्टूला बाहेर येऊ द्या. इकडं सवारी लावतोय. भक्ती इकडं आक्रमक होते. महाराष्ट्र विरुद्ध दिल्ली अशी फाय. उदगीरच्या ऐतिहासिक अशा कुस्ती मैदानामध्ये कुस्ती लागली. हे नियमाने कुस्ती करणार चालू नको. हे समोर थांबलेले थोडं बाजूला. पोलीस प्रशासनाला विनंती आहे साहेब थोडं येणार घ्या. नियमाने कुस्ती करे. थोडं खाली बसा बडा. खाली बसा खाली बसा. हे प्रमुख पाहुण्यांना विनंती करतो. कुस्तीमध्ये महाराष्ट्र हनुमंते हा तिथं थांबा. मी प्रमुख पाहुण्यांना आमच्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री शिवाजीराव होरे साहेब, संचालक प्रमोदजी पाटील, रवींद्रजी कोरे साहेब,